मुंबई दोनदा जळली, जिथे 1000पेक्षा जास्त लोक मारले गेले. मुंबई जळत असताना, देश जळत असताना भिवंडी पूर्णपणे शांत राहिली. 1965, 1968, 1970, 1984 अशा भयानक दंगली झालेल्या होत्या. माझ्याकडे जातीय दंगली हा विषय होता. तुमच्या पोलीस दलाची जी जातीय दंगल हाताळण्याची पद्धत आहे ती फायर ब्रिगेड सारखी असते. आपले लोक जास्त मारले जातात की त्यांचे, म्हणून मी अशा सेक्टर मोहल्ला कमिट्या तिथं बनवल्या. ज्यावेळेला रामलाल आणि अब्दुल्ला, हिंदू आणि मुसलमान एकत्र आले, तर भिवंडीच्या मोहल्ला कमिटी पातळीवरती आपलं RSS संघटन त्यांनी बांधलेलं आहे. तर हा प्रयोग सेक्युलर पार्टीजनं प्राधान्यानं आपल्या अजेंड्यावर जर घेतला तर नक्कीच या देशाचं चित्र बदलू शकेल. 1988 ते 92 पर्यंत मी भिवंडीला डेप्युटी पोलीस कमिशनर होतो. आणि आपल्याला माहिती आहे की भिवंडी हे जातीय दंगलीबद्दल खूप प्रसिद्ध असं शहर. 1965, 1968, 1970, 1984 अशा भयानक दंगली झालेल्या होत्या. आणि तिथं मी ज्यावेळेला 88ला गेलो त्यावेळेला रथयात्रा सुरू होती आणि मला लक्षात आलं की हे शहर पुन्हा पेटणार. 84च्या दंगलीमध्ये तर 1.5 दिवसामध्ये 200पेक्षा जास्त लोक जिवंत जाळले किंवा कापलेले होते. कोट्यावधीची मालमत्ता लुटली होती. आर्मी बोलवलेली होती. इंदिरा गांधींनी व्हिजिट केलेली होती. आणि तिथं तर महाभयंकर असा हिंसाचार होईल तर याची कल्पना आली. पण भिवंडीमध्ये जाण्याअगोदर मी महाराष्ट्र सरकारच्या CID क्राईममध्ये डेप्युटी कमिशनर होतो आणि माझ्याकडे जातीय दंगली हा विषय होता. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्या काळात ज्या जातीय दंगली झालेल्या होत्या त्या सगळ्यांचा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळेला लक्षात आलं की आमच्या पोलीस दलाची जी जातीय दंगल हाताळण्याची पद्धत आहे ती फायर ब्रिगेड सारखी असते. आपल्याला माहिती आहे फायर ब्रिगेडचे लोक तयारीत असतात, पाणी भरलेलं असतं आणि ते वाट बघतात. अमुक तमुक ठिकाणी आग लागली असं कळाल्याबरोबर ते सायरन वाजवत जातात, पाणी फवारतात, लोकांना उतरवतात, पुन्हा परत आपल्या जागी येतात, पाणी भरतात आणि पुन्हा वाट बघतात दुसऱ्या दंगलीची, दुसऱ्या आगीची. त्याच पद्धतीनं पोलीस दलही असंच काम करतं. ते सगळे रेडी असतात ठिकठिकाणी. फायर आमचे फिक्स पॉइंट लावलेले असतात. त्यांच्याकडे बंदुका असतात, त्यांच्याकडे वायरलेस असतात आणि हे वाट बघतात की कुठंतरी दंगल चालू आहे. हे समजल्याबरोबर जातात, लाठीमार करतात, गोळीबार करतात, लोकांना पकडतात, कोर्टात केस पाठवतात आणि मग परत येतात आणि पुन्हा आपल्या फिक्स पॉइंटला बसतात आणि वाट बघतात की दुसऱ्या दंगलीची. दंगल होऊच नाही याचा विचार करत नाही. आणि म्हणून मग मी भिवंडी दंगलीचा एक मोठा अभ्यास घेतला आणि त्याच्यावरती भिवंडी दंगल 1984 हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर मी सुरुवातीलाच तिथं असताना मला लोक विचारायचे की अरे सुरेश, तू भिवंडीला असतो तिथं आपले लोक जास्त आगाऊ असतात का त्यांचे? दुसरा प्रश्न विचारायचे की आपले लोक जास्त मारले जातात की त्यांचे? आणि म्हणून मग त्या दंगलीत मारले गेलेल्या शेकडो लोकांच्या मी इंटरव्ह्यूज घेतल्या, त्यांची माहिती घेतली आणि त्या पुस्तकामध्ये ती लिहिलेली आहे. तर ही अगदी इनोसंट, निरपराध अशी झोपडपट्टीमध्ये राहणारी माणसं तिथं मारली गेलेली होते. मग त्याच्यामध्ये हिंदू होते, त्याच्यामध्ये मुसलमान होते वगैरे वगैरे. परंतु तिथं मारणाऱ्या लोकांचा मी ज्यावेळेला अभ्यास केला की त्यांना मारणारे कोण होते, मेलेले आणि मारणारे कोण होते, तर त्यांनी सांगितलं की मी एकाच मारणारे लोक जे होते ते आमच्याच मोहल्ल्यातून आलेले होते. ते काही कुणी पाकिस्तानमधून आलेले नव्हते, कुणी मुंबईमधून आलेले नव्हते, दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले नव्हते. ते जर मारणारे आणि मरणारे जर एकाच मोहल्ल्यातील असतील तर त्यांनाच आपण एका
व्यासपीठावरती एकत्र का आणू नये म्हणून मी अशा 70 मोहल्ला कमिट्या तिथं बनवल्या. तर 70 ठिकाणं अशी निवडली की ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांची भांडणं होती, शिया सुनी एकमेकाविरुद्ध लढत होते, दलित सवर्णांची भांडणं ज्या गल्लीमध्ये होती तिथं, महाराष्ट्रीय परप्रांतीय जिथं भांडायचे, असे 70 मोहल्ले मिळाले. आणि मग मोहल्ला हे प्रशासनाचं युनिट केलं. एक हवालदार आणि 2-3 कॉन्स्टेबल त्याच्या मदतीला दिले आणि तिथं मोहल्ला कमिटी सुरू केली. आणि मोहल्ला कमिटीमध्ये 50 हिंदू 50 मुसलमान प्रत्येक जमातीच्या स्त्रिया घेतल्या. फक्त मोठे गुन्हेगार आणि कडव्या विचाराच्या लोकांना बाजूला ठेवलं. आणि आमच्या पोलिसांना सांगितलं की दर 15 दिवसातून एकदा मीटिंग बोलवायची आणि ती मीटिंग पोलीस स्टेशनमध्ये नाही तर मोहल्ल्यामध्ये जे काही शाळा, मंदिर, मशीद असेल अशा ठिकाणी मिटिंगा घ्यायला सुरुवात केली. आणि त्या खूप व्यापक प्रकारच्या त्या मिटिंगा होत्या. पण हे 70 ठिकाणी दर 15 दिवसाला लोक भेटायला लागले. पोलिसांकडे त्याचं अध्यक्षपद दिलं. ज्यावेळेला रामलाल आणि अब्दुल्ला हिंदू आणि मुसलमान एकत्र यायला लागले, त्यावेळेला रामलालच्या लक्षात आले की अरे हा मुसलमान आपण म्हणतो पण याला आपण ऐकलं तसं काही 4 बायका आणि 25 पोराचं लेंडर असतं असं काहीच नाही. हा कधी पाकिस्तानचा विचार करत नाही. याला देखील आपल्यासारखेच प्रश्न आहेत. आणि मग ते एकमेकांचे मित्र बनायला लागले. दुसरा फायदा झाला की मोहल्ल्यातील 100 लोक आमच्या हवालदाराचे पोलिसाचे मित्र झाले. त्यामुळं गुप्तहेर माहिती मिळायला खूप मोठी मदत झाली. तिसरा फायदा असा झाला की आम्ही त्या मोहल्ल्यातले जे काही छोटे मोठे प्रश्न होते अदखलपात्र दिवाणी स्वरूपाचे, ते या कमिटी पुढे निर्णयाला आणायला सुरुवात केली. गावकी पद्धत होती त्याचं पुनरुज्जीवन केलं. गुन्ह्यांची संख्या प्रचंड कमी व्हायला लागली. पोलिसांची जनतेशी ओळख झाल्यामुळं त्यांच्यामध्ये पारदर्शकता आली. भ्रष्टाचाराला मोठा आळा बसला गेला. आणि पोलीस जनतेमध्ये जायला लागला त्यांच्या मोहल्ल्यामध्ये. तर आमच्या पोलिसांची एक वेगळी प्रतिमा बनायला सुरुवात झाली. त्यानंतर मग 7 डिसेंबरला 92ला बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला. त्यावेळेला देशभर दंगली झाल्या. भिवंडीतही तणाव वाढला. मुंबई 2दा जाळली जिथं 1000 पेक्षा जास्त लोक मारले गेले. आणि मग भिवंडीतील लोकांनी ठरवलं ते घोळक्याने आपल्या मोहल्ल्यात जमले. एक पोलीस त्यांचं नेतृत्व करायला लागला. ते मोहल्ल्यात गस्त घालू लागले. शस्त्र कोण जमवते त्याची माहिती देऊ लागले. अफवा पसरवते त्यांची माहिती देऊ लागले. आणि त्यांनी एकच निर्धार केला कि बाहर कुछ भी होने दो लेकिन हम हमारा मोहल्ला शांत रखेंगे. त्यामुळे 1 मोहल्ला, 2 मोहल्ला, 3 मोहल्ला, 70 मोहल्ले शांत. मुंबई जळत असताना, देश जळत असताना भिवंडी पूर्णपणे शांत राहिली. तर हे ते भिवंडी मॉडेल व त्याची खूप जागतिक पातळीवरती त्याची दखल घेण्यात आली. अगदी नुकतंच मला कोलंबिया युनिव्हर्सिटी जिथं बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं, तर तिथल्या त्या विद्यापीठानं माझं पुस्तक जे भिवंडी दंगल आहे तर ते आर्काईव्ह मध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे त्याचं जतन केलेलं आहे. आणि डिजिटाईज करून जगभर ज्या ज्या ठिकाणी लोकांना प्रयोग करायचे अशा ठिकाणी ते प्रयोग त्याची माहिती पुरवण्याचं काम केलेलं आहे. तर असा तो भिवंडी प्रयोग मोहल्ला कमिटी या नावानं प्रसिद्ध झालेला आहे. आणि तो जर भारतामध्ये प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये राबवला तर आत्ता जे काही वातावरण बनलेलं आहे दूषित वातावरण, ते पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद या प्रयोगामध्ये आहे. कारण इथं मोहल्ला हे युनिट ठरवलेलं आहे. मोहल्ल्यातील सगळे अधिकारी नियमितपणे एकत्र येतात आणि त्याच्यामुळं पारदर्शकता निर्माण होते. त्याचबरोबर मोहल्ला लेवलचे प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी येतात. अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयोग त्याच्यामध्ये आहे. आणि एकूणच
समाजाला एज्युकेट करण्याचं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणण्याचं काम हा प्रयोग करतो. आणि म्हणून याची याला काय म्हणू, रेप्लिकेट करणं खूप सोपं आहे. कारण अशा प्रकारची कमिटी करण्यासाठी नवीन कायदा करायची गरज नाही, याच्यासाठी जादा लोक नेमायची गरज नाही, याच्यासाठी आर्थिक तरतूद करायची गरज नाही. परंतु दुर्दैवानं पूर्वीच्या सरकारनं ते केलं नाही. नंतर आलेल्या सरकारने मात्र भिवंडीच्या मोहल्ला कमिटी पातळीवरती आपलं RSS संघटन त्यांनी बांधलेलं आहे. आणि म्हणून पहा, त्यांनी सगळा देशभर आपला प्रभाव पाडलेला आहे. तर हा प्रयोग सेक्युलर पार्टीजनं प्राधान्यानं आपल्या अजेंड्यावर जर घेतला तर नक्कीच या देशाचं चित्र बदलू शकेल. थँक्यू.